भाऊ, हा आजचा सोहळा अतिशय आगळा वेगळा आहे. दरवर्षी मुक्ताईचा पालखी सोहळा फार मोठ्या आनंदात होतो. लाखो भाविक या ठिकाणी येतात. मुक्ताईनगर इथून जवळपास पंढरपूरला 34 दिवस लागतात. 750 किलोमीटरचा हा प्रवास पायी प्रवास असतो. विदर्भ, मराठवाडा, खानदेश या पार्श्वभूमीवर मुक्ताईचं फार अतिशय महत्त्व आहे. पंढरपूरला गेल्यानंतर नामदेवरायाची पालखी, नंतर मुक्ताईची पालखी आणि त्याच्या मागे चारी भावंडांच्या पालख्या येतात. परंतु गेल्या वर्षभरापासून कोरोनाचं संकट असल्याकारणाने राज्य शासनाने काही निर्बंध टाकलेत, काही अटी टाकल्यात आणि मागची वारी देखील 1 दिवसाची का होईना बसने त्या ठिकाणी करण्यात आली. परंतु या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवारसाहेब यांनी 10 पालख्या ज्या राज्य शासनाच्या मान्यता प्राप्त आहे त्यांचे विश्वस्त, अध्यक्ष, सर्व भक्त मंडळी, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांच्याशी संवाद साधला आणि ही वारी यशस्वी कशी करता येईल या दृष्टीने जवळपास 3 ते 4 मिटिंगा झाल्यात. सुरुवातीला भाऊंच्या उपस्थितीत आम्ही देखील अजितदादांना विनंती केली की मुक्ताईची पालखी सर्वप्रथम निघते आणि अंतर्धान सोहळा देखील 4 तारखेला आहे आणि 14 तारखेला मुक्ताईचं प्रस्थान आहे. या संदर्भात राज्य शासनाने निर्देश द्यावेत. परंतु आनंदाची गोष्ट की राज्य शासनाने काल परवाच निर्देश दिलेत आणि ही पायी वारीऐवजी बसने ही वारी होते आहे. परंतु नितीन महाराज, एक महत्त्वाचं म्हणजे पौर्णिमेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी राहायची संधी दिली. म्हणजे वारकऱ्यांच्या जवळपास 90% मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या. त्याबद्दल राज्य शासनाचे देखील मी आभार मानतो. राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून माननीय नामदार गुलाबराव पाटील साहेब या ठिकाणी आहेत. आमच्या काही किरकोळ मागण्या आहेत की ज्ञानेश्वर माऊलीला, संत तुकारामाला 100 वारकरी त्या ठिकाणी बसने जातात, मुक्ताईला 60. हा भेदभाव न करता मुक्ताई देखील 100 वारकरी त्या ठिकाणी बसने गेले पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे. पंढरपूरला मुक्ताईचा मठ आहे, राहण्याची व्यवस्था आहे. मागच्या वर्षी देखील चांगल्या पद्धतीने नियोजन करून राज्य शासनाला आम्ही सहकार्य केलं. यावेळेस देखील राज्य शासनाच्या ज्या काही अटी शर्ती असतील त्या नियमाचं पालन करू. जशी शासनाची जबाबदारी आहे तशी आमची देखील जबाबदारी आहे की कोरोनाचा फैलाव होऊ नये, जनतेला त्रास होऊ नये. जनता डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. काही भाविक म्हणत आहेत की आम्ही आंदोलन करू. खरं म्हणजे वारकऱ्यांनी आंदोलन करणं असा महत्त्वाचा प्रश्न नाही. वारी खंडित झालेली नाही. 90% मागण्या मान्य केलेल्या आहे. फक्त बसने प्रवास आहे. आई मुक्ताईला प्रार्थना आहे की पुढल्या वर्षी आमची पायी वारी होऊ दे आणि ती यशस्वी होऊ दे, कोरोनाचं संकट जाऊ दे, एवढी आपल्या उपस्थिती मी प्रार्थना करतो आहे. राज्य शासनाच्या वतीने पालकमंत्री या ठिकाणी आहेत, नाथा भाऊ आहेत, आमदार महोदय आहे. व या मंदिराला निधी कमी पडतो आहे. भाऊंनी जवळपास 82 कोटीचा हा प्रकल्प साकारला आहे. बरंचसं मंदिराचं काम सुरू झालेलं बंद, आता फक्त गाभाऱ्याचं काम आपलं नाही. माझी या आषाढी वारीच्या निमित्ताने विनंती आहे सर्व मान्यवरांना की किमान गाभाऱ्याचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं. बाकीच्या कामाला अडचणीत ही वस्तुस्थिती जरी असली तर किमान आमच्या भावना जोपासून गाभाऱ्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करून या प्रकल्पाला अधिक गती द्यावी, ही सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आहे. हा मुक्ताईचा प्रकल्प खरं म्हणजे तापी पूर्णा संगमावर आहे. तापी तीर ही मुक्ताई समाधीस्थळ, मूळ समाधीस्थळ असल्याकारणाने या स्थळाला महत्त्व आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र यातील सर्व भाविक मंडळी या ठिकाणी येते. नव्हे तर अंतर्धान सोहळ्याला विठ्ठलाच्या पादुका, नामदेवराच्या पादुका, त्र्यंबकेश्वराच्या पादुका, ह्या सर्व पादुका या ठिकाणी आणण्याचं काम भाऊ मंत्री असताना त्या ठिकाणी आपण केलं. त्याला थोडा खंड पडला आहे. पण पूर्ववत ह्या रूढी परंपरा नित्योपचार सुरू राहिले पाहिजे, जेणेकरून अध्यात्माच्या सर्व मंडळी, समाज चांगल्या पद्धतीने नियोजन करून शिस्तबद्ध हा समाजामध्ये शांतता नांदण्याचं आणि अधिकाधिक चांगल्या पद्धतीने नियोजन करत असताना वारकरी संप्रदायाला महाराष्ट्रात महत्त्व आहे. महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीत मुक्ताई असेल, ज्ञानेश्वर माऊली असतील, संत तुकाराम, नामदेव, एकनाथ महाराज या सर्वांचे योगदान आहे. त्या योगदानाने त्यांनी जे मार्गदर्शन केलं, त्यांचे अभंग आजही ताटी उघडा ज्ञानेश्वरा, जर ताटी उघडा ज्ञानेश्वरा माऊलीने अभंग म्हटला नसता तर ज्ञानेश्वरी लिहिल्या गेली नसती. अशा या साहित्याला देखील महत्त्व प्राप्त करून राज्य शासनाने अधिक या ठिकाणी लक्ष द्यावं. आज वारकऱ्यांच्या भावना राज्य शासनाने जोपासल्या, त्याबद्दल मी राज्य शासनाचे आभार मानतो. भाऊ तर नेहमीच या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. कुठल्याही मुक्ताईचं कीर्तन देखील भाऊ सोडत नाही. तर कोथळी त्यांचं गाव असल्याकारणाने मुक्ताई त्या ठिकाणी अनुभव देखील त्यांना चांगल्या पद्धतीने आलेला आहे. मुक्ताईचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही कोणीही पुढचा कार्यक्रम आखत नाही, वस्तुस्थिती आहे. म्हणून या मुक्ताई अधिष्ठान देवस्थानला अधिकाधिक राज्य शासनाने मदत करावी एवढी आग्रहाची विनंती करून आमच्या विनंतीला मान देऊन आपण मान्यवर आलात त्याबद्दल सर्वांचे मी
हरिभक्त फारम मंडळी, वारकरी संप्रदाय, कीर्तनकार, टाळकरी, फळकरी या सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि सर्वांच्या कृपेने मुक्ताईला प्रार्थना करतो की हा सोहळा अतिशय आनंदमय हो, कुठेही त्याला गालबोट लागू नये एवढी मुक्ताई चरणी प्रार्थना. जय मुक्ताई. धन्यवाद भैयासाहेब. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णहायसा वेदशास्त्री. वारकरी संप्रदायाचं फार मोठं वेद आहे. आपल्या मंचावर बहुच्या डाव्या बाजूला असलेले मुक्ताईनगर या तालुक्याचे धराडीचे कार्यकर्ते आणि अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष, अल्पसंख्याक आघाडीचे अफसर खान यांचा सत्कार आमच्या परिसरातील वैभव असलेलं ज्ञानेश्वर महाराज पाडदीकर, त्यांना विनंती आहे आपण त्यांचा सत्कार करावा. अफसर भाऊंचा एक चांगल्या प्रकारच्या चांगल्या व्यक्तीच्या हातून तुमचा सत्कार होतो आहे. महाराष्ट्राचं फार मोठं नाव आहे ते ज्ञानेश्वर माऊली पाडदीकर. रोहिणीताईंचा सत्कार श्रद्धाताई पाटील करते. रोहिणीताईंचा सत्कार श्रद्धाताई. गुलाबरावून आम्ही सांगू इच्छितो सगळ्या वारकऱ्यांच्या वतीनं, आमच्या बोलण्याकडे तुमचे कान असले पाहिजे, लक्ष कुठे असलं तरी चालेल. मुक्ताईचं हे समाधीस्थळ जेव्हा तापी पूर्ण हातरून धरणाच्या बॅकवॉटरखाली आलेलं आहे, त्यानंतर नवीन मंदिराची स्थापना ही सर्व वारकऱ्यांच्या सोयीकरता झालेली आहे. चंदूभाऊंना तो सगळा विषय माहिती आहे आणि त्या ठिकाणी फार मोठा विकासाचा बॅकलॉग आज आहे. आणि येणाऱ्या ज्या दिंड्या आहेत महाशिवरात्रीला मुक्ताई समाधी सोहळ्याला, त्या सगळ्या परिसरामध्ये असतात. तिथलाही काही विकास आपल्या अगदी शुभ हस्ते व्हावा, आपल्या कार्यकालामध्ये व्हावा, अशी चंदूभाऊंच्या खऱ्या अर्थाने मार्गदर्शनाखाली आपण त्याही मंदिराकरता काहीतरी प्रयत्न करावेत ही आपल्याला विनंती आहे. भाऊ, त्यांच्यापुरतं ही मागणी आपण पोचवण्याची जबाबदारी तुमची आहे. आपण या मुक्ताईच्या प्रस्थानला हजर आहोत. वारकरी मंडळी, महाराज लोकांना माझी कळकळीची विनंती आहे, हात जोडून आपण अगदी चांगल्या प्रकारच्या नाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण वाटचाल करून राहिलो आणि या कोरोनाच्या महासंकटात आपण आहोत ही आपली उपलब्धी आहे. फार मोठी किंमत आपण या कोरोनाच्या कालखंडामध्ये चुकवलेली आहे. व्यक्तिगत सार्वजनिक जीवनामध्ये आपल्याला सर्वांना ते खऱ्या अर्थाने शल्य आहे. हा आपण फार मोठा निर्णय पायीवारी न करण्याचा घेतला. याचं कारण असं आहे, मोठी किंमत आपण सर्वांनी चुकवलेली आहे. पुन्हा आपल्याकडे येऊन विनंती आहे, आपण सर्वांनी आपलं कृपा करून मास्क लावून घ्या आणि आपल्याला आपण हा जो शासनाचा निर्णय मान्य केलेला आहे 10 मानाच्या पालख्या या परिसरामध्ये, हो या परिसरामध्ये जे दैवत आपलं आहे, लोकांच्या भावना आमच्यापर्यंत पोचवल्या. त्यांनी सांगितलं मुक्ताबाई पंढरपूरला गेल्या, आईसाहेबांनी चंद्रभागेचं स्नान केलं, आईसाहेबांनी पंढरपूरच्या नगर प्रदक्षिणा झाली, आईसाहेबांची पांडुरंगाची भेट झाली आणि हे सगळं करून जेव्हा मुक्ताबाई या परिसरामध्ये येतील आणि आईसाहेबांच्या पादुकांचं आम्ही जेव्हा दर्शन घेऊ तेव्हा मला या वर्षीची आषाढी वाडी घडली असं आम्ही निश्चित म्हणू. हा सगळ्या वारकऱ्यांचा विचार असल्यामुळं आपण तो निर्णय मान्य केला. आदरणीय आपल्या मतदारसंघाचे माजी मंत्री, ज्यांनी या शहराचं नाव मुक्ताईनगर केलं, अनेक कामामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, त्यांना आपण विनंती करू सगळ्या वारकऱ्यांच्या वतीनं, भाऊ आपण 2 शब्द मार्गदर्शन या मंचावर करावं अशी आपल्याला विनंती आहे. तिकडे माईक देऊ गणेश, तिथंच दे ना, घेता येईल. मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबराव पाटील, आपल्या या संस्थांचे सन्माननीय अध्यक्ष रवींद्र भैया पाटील, आपल्या मतदारसंघाचे आमदार चंद्रकांतजी पाटील, व्यासपीठावर उपस्थित आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि वारकरी संप्रदायाच्या याचे आमचे अध्यक्ष श्री निवृत्तीभाऊ पाटील, निळूभाऊ, आपल्या सन्माननीय व्यासपीठ निळकंठ आहे ना, उद्धव आपले डॉक्टर योडी पाटील, डॉक्टर नाही आहे योडी पाटील सर,
सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, मुक्ताबाईच्या या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मुक्ताबाईची पालखी आज 312 ना 312व्या पालखीचा आज प्रस्थान होत आहे. मुक्ताई अंतर्धान होऊन जवळपास 724 वर्षाचा कालखंड झाला. या 724 वर्षापैकी 312 वर्ष ही पालखी अखंड पंढरपूरच्या दिशेच्या दिशेने जाते आहे. आतापर्यंत पायी वारकरी होते, आता आपल्याला एस टीमधून जावं लागतं आहे. काळ बदलला, कोरोना आला, कोविड झाला. पूर्वीचा कालखंड आपण वर्षानुवर्षे पुराण कालापासून अनुभवला. रामायण असेल, महाभारत असेल, अनेक वेळापासून आपण हे अनुभवलं की धर्मसत्तेच्या आदेशानं राजसत्ता चालायची. आता उलट आहे. आता राजसत्तेच्या आदेशानं धर्मसत्ता वागायला लागली. नाईलाज आहे. कालाय तस्मय नमः. पण तो राज्य सरकारने या ठिकाणी किमान एस टीने तरी आपल्याला परवानगी दिली, त्याबरोबर राज्य सरकारचे आपण अभिनंदन, आभार मानले पाहिजे. प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये ही सल कायम राहणार आहे. पायीवारीचा एक वेगळा आगळा आनंद आणि अनुभव जो वर्षानुवर्ष आपण अनुभवतो आहे, तो यावर्षी आपल्याला घेता आला नाही. मी गेले अनेक वर्ष काय लहानपणापासून तर आज तक आहेत, जवळजवळ 60-65 वर्ष झाले. लहान होतं 5-7 वर्षाचं, तेव्हापासून तर आजपर्यंत पांडुरंगाच्या दर्शनाला दर आषाढीला जातो. काही अपवाद वगळले असतील 5-7, पण कायम जाणार आहे. आणि आषाढीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनाचा जो आनंद आहे, तो इतर दिवशी पांडुरंगाचं दर्शन घेण्यामध्ये नाही. मग वारकऱ्याच्या मनामध्ये एक इच्छा असते की पांडुरंगाला आषाढीच्या दिवशी भेट घ्यावी, दर्शन द्यावं. नसेल पांडुरंगाचं दर्शन झालं तर निदान कळसाचं दर्शन घेऊन तरी परत यावं. पण तो एक आनंद यावर्षी आपला हिरावला गेला आहे. पण इलाज नाही. या ठिकाणी अवघाचे संसार सुखाचा करेन. त्यामुळे अवघा संसार जर सुखाचा राहायचा असेल तर सरकारने सांगितलेल्या ज्या नियमांचं आहे त्याचं पालन आपल्याला करावं लागणार आहे. नाहीतर आता या ठिकाणी माणूसच जिवंत नाही राहिला, आपणच हयात नाही राहिलो, तर दर्शनाचा लाभ कुणाचा? आणि त्यावेळी यावर्षी आपण हे करतो आहोत. गेले 2 वर्ष झाले वारकऱ्यांच्या मनामध्ये, जवळपास 1.5 वर्षे दुसरी वारी आपली, हे कायम आपल्या मनामध्ये राहिलेलं आहे. खूप प्रयत्न रवींद्रभाई यांनी, मी स्वतःही केलं. माननीय अजयदादांना आम्ही सांगितलं की तुम्ही म्हणाल ते नियम, तुम्ही म्हणाल लस टोचून घ्या, लस टोचून घेऊ. तुम्ही म्हणाला मास्क लावल्याशिवाय कुणी जाणार नाही, मास्क लावून जाऊ. तुम्ही सांगा सोशल डिस्टन्सचं पालन करू, आम्ही ते पण करू. तुम्ही सांगा त्या अटी आणि शर्तीचं पालन करू, परंतु आम्हाला दिसत्या पांडुरंगाच्या वारगीमध्ये जाऊ द्या. एक प्रस्ताव तर असाही सांगितला होता की आम्हाला नको पंढरपूरला जाऊ द्या, पण पंढरपूरच्या पर्यंत आम्हाला त्या ठिकाणी त्याच्या हद्दीपर्यंत जाऊ द्या. आणि तिथून 50-100 लोक जातील, परत येतील, जातील, परत येतील, अशा रीतीने तर दर्शन काही लोकांचं तर होऊ द्या. पण ते शक्य नव्हतं प्रॅक्टिकली. आणि त्यामुळे माननीय अजितदादांनी त्या ठिकाणी आम्हाला नम्रपणे सांगितलं की तुम्ही कुठलेही मार्ग सांगितले तरी आजची जी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये कोविडची, त्या कोविडच्या परिस्थितीमध्ये शक्य नाही. आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी ते मान्य करावं लागलं. परंतु ही वेदना आणि ही सल कायम वारकऱ्याच्या मनामध्ये राहील. आज आपण या मुक्ताबाईच्या चरणी बसलेलो आहोत. 724 वर्षापूर्वी मुक्ताबाई या ठिकाणी अंतर्धान पावली. तो हाच परिसर आहे, तो हाच भाग आहे. आणि त्यानंतर या मुक्ताबाईच्या ठिकाणी हे पाण्याखाली बुडालं होतं, तुम्हाला कल्पना आहे. मंदिर गुलाबराव जे नव्हतं, जवळपास पाण्याखाली बुडालं. इकडं जायला यायला रस्ता नव्हता. या ठिकाणी सगळे काटेरी जंगल होतं. 1995-96 पर्यंत एक पाऊल वाटेनं या ठिकाणी यावं लागत होतं दर्शनासाठी. मंदिराच्या चारही बाजूच्या भिंती पडलेल्या होत्या. आणि अशा कालखंडामध्ये माननीय गोपीनाथजी मुंडे, मनोहर जोशी साहेबांना मी विनंती केली आणि त्यांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पुनरुज्जीवनाची सुरुवात केली.
महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक निर्णय झाला. माननीय मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना ऐदलाबाद शहराचं नाव मुक्ताईनगर झालं. महाराष्ट्रामध्ये एकाही शहराचं नाव या क्षणापर्यंत आपण बदलवू शकलो नाही. फक्त मुक्ताईच्या आशीर्वादाने, मुक्ताईच्या कृपेने हे एकमेव नाव आहे की जे ऐदलाबादचं मुक्ताईनगर झालं. आणि आज महाराज नेहमी आपल्या कीर्तनामध्ये सांगताय की जाता येता एस टीमध्ये बसले तरी मुक्ताईनगरला जायचं आहे, तिकीट कुठलं पाहिजे तर मुक्ताईनगरचं पाहिजे. हजारो लोकांच्या मुखामध्ये मुक्ताईचं नाव येत आहे आणि त्या दृष्टीनं मुक्ताईनगर नामकरण झालं असं नाही. तर त्या कालखंडामध्ये पंकजाताई मुंडे, सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि त्या काळामधले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला, आपल्या मुक्ताईच्या प्रकल्पाला 100 कोटी रुपयाच्या प्रकल्पाला तत्वतः मान्यता दिली. हा परिसर 10 वर्षामध्ये 100 कोटी रुपयाच्या प्रकल्पामाध्यमातून पूर्ण करायचा होता. आणि त्यामध्ये पहिला प्रकल्प होता मंदिराचा विकास. हे जे मंदिराचं बांधकाम आहे आतापर्यंत 9 कोटीच्या आसपास पूर्ण झालेलं आहे. यातलं या मंदिराच्या परिसराच्या विकासासाठी 25 कोटी रुपये, म्हणजे पूर्ण मंदिराचं बांधकाम, मंदिराच्या परिसरामधलं डेव्हलपमेंट, मंदिराच्या बाजूला असलेल्या मंदिरांचं डेव्हलपमेंट, या ठिकाणी 25 कोटीच्या आसपासची रक्कम यासाठी आपल्याला त्यांनी देऊ केली होती. ते मान्य आहे, म्हणजे मंत्रिमंडळाचा ठराव आहे. आणि मागच्या 1 महिन्यापूर्वी भैयासाहेब, मी अजितदादांकडे बसलो, हसन मुश्रीफ साहेबांना सांगितलं आणि त्यांनी यावर्षी आपल्याला पुढचा निधी द्यायचं मान्य केलेलं आहे. दुसरा प्रकल्प आहे पर्यटनाचा गुलाबरावजी. टुरिझमच्या प्रकल्पासाठी आपल्याला 2 टप्प्यामध्ये पैसा मिळतो आहे. एक तर 10 कोटी रुपयाचं एक इथे एक काम चालू आहे, त्यातलं 5 कोटी रुपयाचं काम पूर्ण झालं. हे आपलं ते काय म्हणतात वॉटर पार्क, तर 5 कोटीचं काम पूर्ण झालं. आता उरलेले जे 5 कोटी रुपयाचं आहे साहित्य वगैरे आणून तिथं इन्स्टॉल करायचं, ते कामाला अजूनपर्यंत आम्हाला पैसे मिळालेले माननीय आदित्यजी ठाकरेंकडे तो पर्यटनाचा विषय आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं आम्हाला तो पैसा तुम्ही मिळवून द्यावा त्यासाठी. आणि दुसरं, हे पाणी जे आहे बॅकवॉटर येते, पाणी भरपूर पाणी इथपर्यंत असतं. आपण एक खोदकाम केलं, पाणी इथपर्यंत राहिलं, पाणी कोरडं व्हायचं. उन्हाळ्यामध्ये इथे पाणी राहायचं नाही. आता ते खोदल्यामुळे वगैरे व्यवस्थित झालं, पाणी थांबायला लागलं. या ठिकाणून बोटिंगची व्यवस्था, टुरिझमची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, निवासाची व्यवस्था, आपल्या ह्यासाठी आपल्याला त्या ठिकाणचा जो प्लॅन मंजूर आहे सरकारकडून, त्याच्या कामाला धीमेनं सुरुवात सुरू आहे. स्विमिंग टँक झालेलं आहे, अन्य काम झालेलं आहे. त्यासाठीचाही काही पैसा, म्हणजे इथून तर इंटिग्रेटेड प्लॅन ज्याला म्हणतात मेहूनच्या मुक्ताबाईपर्यंतचे डेव्हलपमेंट, असं मुक्ताबाई मंदिर, चांगदेव मंदिर आणि आपण अशा स्वरूपाचं इथून बोटिंग करायचं, मेहूनपर्यंत जायचं, तिथून परत यायचं, तिन्ही देवांचं दर्शन घ्यायचं, अशा स्वरूपाचा जो प्लॅन आहे. आणि त्यासाठी याच्यामध्ये एक भाग दुसऱ्या टप्प्यातला आहे. तिसरा टप्पा या ठिकाणी असा आहे की या ठिकाणी बॅकवॉटरमध्ये 4ही बाजूनं पाणी असलेल्या काही टेकड्या आहे. हे मंजूर आहे, म्हणजे याला आता नव्याने फक्त पैसाच पाहिजे. त्या टेकड्या ज्या आहेत त्या टेकड्यावर मेडिटेशन सेंटर, म्हणजे अध्यात्माचं सेंटर, योग, जिथं शांतपणे जाऊन बसता येईल, आजूबाजूला कोणीही माणूस नसेल, अशा स्वरूपाचे त्या ठिकाणी आध्यात्मिक केंद्र एक, आणि दुसरं कीर्तन प्रशिक्षण वगैरेचं केंद्र 2, की जे वारकरी येतील त्यांना प्रशिक्षण देण्याच्या संदर्भामध्ये दुसऱ्या टेकडीवर त्या स्वरूपाची एक मंजुरी आहे. एका टेकडीवर आध्यात्मिक सेंटर आहे की जिथे योग, ध्यान वगैरे सगळं शिकवलं जाईल. आणि त्याच्या बाजूच्या टेकडीनंतर कीर्तनकार वगैरे जे आपले म्हणतो आपण वारकरी संप्रदायामध्ये छोट्या मुलांपासून शिकवायचं, त्या तशा बरोबर शाळा. आणि त्याला जाण्यासाठी जर 4ही बाजूला पाणी आहे, म्हणून आपले जे रेणुका मातेचं मंदिर आहे त्या रेणुका मातेच्या मंदिरापासून तर त्या ईदगाची टेकडी आहे तिथपर्यंत रोपवे, त्या ठिकाणी आपल्याला त्या रोपवेच्या माध्यमातून जाता येईल, येता येईल. कारण कमी लोक त्या ठिकाणी गेले पाहिजे. आध्यात्मिक सेंटर म्हटलं तर फार कमी लोकांचं हे असलं पाहिजे, म्हणून रोपवेची एक रचना
त्या ठिकाणी आपण त्या प्लॅनमध्ये मंजूर केलेली आहे आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने हा प्लॅन मंजूर केलेला आहे. तत्वतः त्याला मान्यता मिळाली आहे. 10 वर्षामध्ये हा प्लॅन पूर्ण करायचा असं त्याच्यामध्ये ठरलेलं आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये आपल्याला या 1.5-2 वर्षामध्ये पैसे कमी पडला, पण तो मिळेल अशी आशा करूया. हे जर झालं तर मुक्ताबाई तर तीर्थक्षेत्र अधिक मुक्ताबाई टुरिझम अशा स्वरूपाचं आपल्या खानदेशमध्ये एकमेव, खानदेशच नाही तर नाशिक, नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार एवढ्यामध्ये एकमेव असलेले केंद्र होऊ शकतं. भुजबळ साहेबांनी एक वेळ मी चर्चा केली, त्यांनी फार चांगल्या रीतीने डेव्हलप केले तिथले. त्यांनी पण हे नकाशा पाहून सांगितलं की हे करा, पैसा मिळेल. तर आता तुमची जबाबदारी आहे पालकमंत्री म्हणून की जे पूर्वीपासून आत्तापर्यंत झालेलं आहे याला पुढे न्यावं आणि यासाठी सर्व मिळून आपण प्रयत्न करूया. सर्व मिळून जर प्रयत्न केला तर या मुक्ताबाईचा हा परिसर जो आहे, हा परिसर एक महाराष्ट्रामधला एक सुंदर परिसर, एक छान परिसर, वारकरी निवासाच्या व्यवस्थांसाठी आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. एक साधारण 400 वारकरी निवास करू शकतील अशा वारकरी निवासस्थानाची व्यवस्था त्याच्यामध्ये आहे. इथे जर निवासासाठी आले वारकरी तर त्यांच्यासाठी आहे. आपल्या हॉल वगैरे त्या ठिकाणी बांधून झालेले आहे. काही ठिकाणी ज्या ठिकाणी रेस्ट हाऊस जे आहे ते त्याच्या माध्यमातून एक रेस्ट हाऊस असावं 2 मजली, त्याचं बांधकाम जवळपास पूर्णत्वास आलेलं आहे. या ठिकाणी आल्यानंतर वारकरी आले की लोक दररोज येत राहतील, गाड्या येणार जाणार. त्यासाठी जी कॅन्टीनची व्यवस्था आहे, अत्याधुनिक कॅन्टीनची व्यवस्था अशी त्या ठिकाणी आपण उभी केलेली आहे. त्याच्या जोडीला जे आहे ते टुरिझमचं एक कार्यालय असावं आणि त्या ठिकाणी काही मोठे अधिकारी आले तर निवासाची व्यवस्था असावी म्हणून त्याचंही बांधकाम त्याच्या शेजारी पूर्ण झालेलं आहे. काही या ठिकाणी समोर जर पाहिलं आपण त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी जवळपास 70-80 लाख रुपयाचं बांधकाम आपण पाहिलेलं आहे. सखाराम महाराजांचा मठ वगैरे आता दिसतो आहे ना तिथे तात्पुरत्या स्वरूपाचा, तशा स्वरूपाचं बांधकाम आता झालेलं आहे. याच्यामध्ये जवळपास 2-2.5 कोटी रुपयाचा भराव या सगळ्या ठिकाणी आपल्याला लागलेला आहे. त्याच्या भरावाचंही काम पूर्णपणे झालेलं आहे. नव्यानं या ठिकाणी हा जो पूल पडला त्या ठिकाणचा, ह्या पुलाचं वगैरे काम त्या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते त्या ठिकाणी हा पूल, इकडचा रस्ता हा त्या ठिकाणी 2019च्या सुमारास शेवटी मंजूर केलेला आहे. त्याचं रेकॉर्ड आहे, मंजुरीचे पत्र आहे. सुधीर मुनगंटीवारांनी तसं कळवलेलं आहे. त्या कालखंडामध्ये वर्तमानपत्राच्या बातम्या पण आलेल्या आहे. म्हणून अशा स्वरूपाचं चारही बाजूने हे शहर डेव्हलप झालं पाहिजे, आपलं मंदिर डेव्हलप झालं पाहिजे. शेवटी बघा, जोपर्यंत चांगल्या व्यवस्था होत नाही तोपर्यंत वारकरी जास्त संख्येने येत नाही, राहतही नाही. आपण आतापर्यंत असं झालं आहे की आले, दर्शन केलं, निघून गेले. पण या ठिकाणी हा परिसर जर चांगला राहिला तर लोक 2-3-4 दिवस राहू शकतील, एकादशीला मुक्काम करतील, महाशिवरात्रीला येतील, अशा मुक्कामाची व्यवस्था करतील. योगायोगानं रवींद्र भैयांनी आज जिथं पालकमंत्र्यांना बोलवलेलं आहे आणि आपल्यालाही त्या ठिकाणी त्यांच्यासमोर हे मागण्या मांडण्याची संधी मिळालेली आहे. त्यामुळे मला अपेक्षा आहे की पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला हा निधी उपलब्ध होईल आणि त्या माध्यमातून हळूहळू आपल्या भागाचा विकास जो आहे त्या विकासाला चालना मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय भाऊ. आपण सगळ्या विकास कामाचा आढावा आपल्या या मनोगतामध्ये घेतला. पुढील कार्याचे जे काही त्रुटी आहेत त्यांची जबाबदारी आदरणीय पालकमंत्री टाकून आपण आदरणीय मतदारसंघाचे चंद्रकांत भाऊ पाटील यांना विनंती करू, आपण सुद्धा या आदिशक्ती मुक्ताबाईंच्या प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने आपण इथं आपलं मनोगत व्यक्त करावं. आपण या ठिकाणी संजय पवार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, त्यांचं बरं, ते तुमचे म्हणण्याची आपली योग्यता नाही, आपण लहान आहोत आणि म्हणून संजय भाऊ पवार यांचं शब्दसुमनाने स्वागत आहे. बरं, साहेबांचं ईश्वरभाऊ राहणे आपल्या या मतदारसंघाचे कार्यकर्ते, ईश्वरभाऊ राहणेंच्या हस्ते संजय भाऊंचं स्वागत होईल.
आपल्या मुक्ताईनगर पंचायत समितीच्या विद्यमान सभापती सुवर्णाताई साळुंके यांचा सत्कार आदरणीय अंकिताताईंनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. गीताताई जुनारे ताईंचा सत्कार करत आहेत. आपल्या या कार्यक्रमाला बहुमूल्य वेळ देऊन उपलब्ध आलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील यांना विनंती आहे त्यांनी आपलं मनोगत या मंचावरून व्यक्त करावं. आदरणीय गुलाबरावजी. आजच्या या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे माजी मंत्री आदरणीय नाथाभाऊ, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मुक्ताईनगरचे सन्माननीय आमदार चंद्रकांतजी पाटील, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय भैयासाहेब रवींद्र पाटील, रोहिणीताई खडसे, सभापतीताई, तहसीलदार मॅडम, या व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संजयरावजी पवार, आदरणीय नारखेडेजी, आदरणीय पाटील सर, निवृत्तीराव पाटील, छोटू भोई, अफसर खान, सगळं सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले सगळे आदरणीय गुरुवर्य, सगळे कीर्तनकार महाराज, सगळे भक्तगण, बंधू भगिनी, मित्रांनो, प्रथमतः मी स्वतःला भाग्यशाली समजतो की आजच्या या पवित्र पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाच्या कार्यक्रमाला मी येऊ शकलो. तसं मी 5-7 वेळेस आलेलो आहे, पण एक भक्तगण म्हणून येऊन दर्शन घेऊन निघून गेलेलो आहे. माझं पहिलीचं शिक्षण याच मुक्ताईमध्ये झालेलं आहे. ज्यावेळेस माझे काका DC पाटील PSI या गावामध्ये होते, त्यावेळेस मी त्यांच्याकडे लहानसा मोठा झालो आणि त्यांनीच मला मोठं केलं होतं. त्यावेळेस मी पहिली याच गावात शिकलो आहे. आणि मला तरी असं वाटतं की आज त्या लहानपणाच्या आठवणीनंतर मध्यंतरी राजकारणाच्याच हिशोबाने किंवा देवदर्शनाच्याच हिशोबाने या तालुक्यामध्ये येता आलं. पण या मुक्ताईची सगळी पार्श्वभूमी आणि सगळी माहिती आदरणीय भैयासाहेब आणि आदरणीय नाथाभाऊंनी सांगितलेली आहे. ज्याप्रमाणे मुक्ताईचं सगळीकडे नाव घेतलं जातं, त्याचप्रमाणे एक काळी ज्या मतदारसंघात मी आमदार होतो, पद्मालय देवस्थान, हे देवस्थान ज्याप्रमाणे मुक्ताई आहे त्याचप्रमाणे पद्मालय देवस्थानाला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे की ज्या देवाला सुद्धा आपण जर निधी उपलब्ध करण्याचा जे नाथाभाऊंनी सांगितलं तर त्याच पद्धतीचा पैसा अशा मंदिरांना येत गेला तर पर्यटन पण होईल आणि त्याचबरोबर भक्तगणांना जी पाहिजे ती सुविधा जर उपलब्ध झाली तर येणाऱ्यांचा ओघ त्या ठिकाणी वाढेल. आणि मला तरी वाटतं की 2-3 डिपार्टमेंट्सच्या माध्यमातून हा निधी कसा आहे हे मला आदरणीय नाथाभाऊंनी पूर्वीच सांगितलं होतं. हसन मुश्रीफ साहेबांकडे ग्रामविकासकडे या मंदिराचा भाग आहे आणि पर्यटनामध्ये आदरणीय आदित्य साहेबांकडे काही विषय या ठिकाणी अडकून आहे. मी नम्रपणे सांगेल की आता देवाच्या समोर खोटं बोलता येत नाही, सगळ्यांच्या समोर खोटं बोलता येतं. आणि आज इथं खोटं बोलण्याचा दिवस पण नाही, त्यामुळे आणि आम्ही खोटं बोलल्याशिवाय आमचं दुकान चालत नाही आणि आम्ही खोटं बोललो नाही तर तुम्ही मत पण देत नाही, ही परिस्थिती आहे. कारण समाज काही ठिकाणी असा झाला आहे की त्याला काहीतरी सांगायला सांगितलं आम्ही की आम्ही असं करूच शकत नाही तर त्याला ते पटत नाही आणि आम्ही असं करू शकतो हे त्याचा विश्वास नाही. त्यामुळे जसं समाज चालेल त्या वळणाने चालावं लागते. आणि ही वारी जाती आहे. वारी म्हणजे भक्ती, त्याचप्रमाणे शक्ती आणि शिस्तीचं दर्शन देणारं विद्यापीठ म्हणजे वारी. आणि ती वारी आज पंढरपुराकडे प्रस्थान करते आहे. जरी तिचा मुक्काम या मंदिरातून त्या मंदिराकडे असला तरीसुद्धा आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की शासनाने मागच्या कॅबिनेटमध्ये 10 ज्या दिंड्यांचं ज्या वारकरी लोकांच्या नावांमध्ये
10 लोकांची जी निवड झाली त्याच्यामध्ये आपलं मुक्ताईचं पहिलं नाव होतं. त्यामुळे निश्चितच नाथाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे शासन पहिले देवाच्या भरोश्यावर, आता शासनाच्या भरोश्यावर देव चालला आहे, पण आता कोरोनाला कोण अडवेल भाऊ. त्यामुळे आपल्याला आणि शासनाला आणि भक्तगणालाच या गोष्टीची काळजी करावी लागेल. आणि मला तरी वाटतं की पुढच्या वर्षी निश्चितपणाने जो सोहळा आपला शिस्तीचा सोहळा, जी मिलिटरीची शिस्त आहे, जिथे सर्व धर्मसमभाव आहे, उच्च नीच कोणीच त्या वारीमध्ये नसते, ती वारी पुन्हा डोलानं पुढच्या वर्षी निघेल अशी मुक्ताईची चरणे आपण सगळेजण मिळून प्रार्थना करूया. आणि मला तरी असं वाटतं की आपण सगळेजण पाहिलं असेल की जळगावचा, महाराष्ट्राचा जो आलेख आहे आता तो बऱ्या प्रमाणामध्ये खाली आलेला आहे. आणि आपण आशावादी आहोत की पुढच्या काळामध्ये लसीकरण झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये त्याचा फरक पडणार आहे. त्याचबरोबर आता पुढच्या काळामध्ये आपण प्रिकॉशन ज्या घेतो आहे, डिस्टन्सिंग पाळतो आहे, मास्क लावतो आहे, त्याचाही काही फरक पडणार आहे. आणि आपल्यालासुद्धा हीच विनंती आहे की आपण समाज प्रबोधन करणारा एक वर्ग आहे आणि आपलाही ऐकणारा काही एक मोठा वर्ग आहे की जो आपण बोलल्यावर ऐकतो. तर आपल्याला हीच प्रार्थना राहणार आहे की जिथं जिथं आपल्याला ही संधी मिळेल तिथं तिथं शासनाला आपण मदत करावी की येणाऱ्या काळामध्ये अजून काही दिवस ही कळ आपल्याला सोसायची. म्हणून डिस्टन्सिंग पाळा, हात धुवा, त्याचप्रमाणे मास्क लावा, हे सुद्धा कीर्तनातून आपल्याला सांगावं लागणार आहे. अशी परिस्थिती पुढच्या काळामध्ये आहे आणि आपण ते कराल असं एक मंत्री नात्याने आपल्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी पुढच्या काळामध्ये मुश्रीफ साहेबांशी आपली बैठक झालेली आहे आणि आपण जर सगळेजण एकत्रित जाणार असाल तर मी येणाऱ्या आता उद्याच्या दिवशीच मी मुंबई जातो आहे. परवाच्या कॅबिनेटमध्ये आदरणीय आदित्य साहेबांची वेळ मागेल आणि आपण त्यांच्याकडे, तुम्ही, आपण, आमदार महोदय, आपण सगळेजण मिळून या मुक्ताईकरता, हे मुक्ताई फक्त आपल्या मुक्ताईनगरचंच नाही तर हे महाराष्ट्राचं वैभव आहे, त्याच्यामुळे आपण सगळेजण मिळून त्याच्याकरता प्रयत्न करूया. आणि निश्चितपणाने आपण सगळेजण, आणि तुम्हाला इत्तमभूत भाऊ त्याच्यामधली माहिती आहे, आदरणीय अध्यक्ष आहेत, आमदार महोदयांना इथली माहिती आहे, आपण जे मार्गदर्शन मला कराल त्या मार्गदर्शनाच्या आधारावर आम्ही निश्चितपणाने तिथे मांडणी करू. आणि मला खात्री आहे की या कामाकरता कॅबिनेटमध्ये हा विषय मंजूर झाला असल्यामुळे त्याच्यावर फक्त आपल्याला निधीची उपलब्धता काही ठिकाणी करायची आहे. तीसुद्धा निधीची उपलब्ध करण्याकरता आपण जे प्रयत्न मला करता येतील ते आपल्यासमोर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल. आपण मला या ठिकाणी बोलवलं आणि एक माझ्या हाताने एक पूजा करण्याचा जो मान मला मिळाला, मला तरी वाटतं माझ्या जीवनातला हा भाग्यशाली क्षण आहे की या जिल्ह्याचं पालकमंत्री होणं, एक छोट्या कुटुंबातल्या माणसाला, टपरीवाल्या माणसाला इथं एक संधी ही मिळालेली आहे. मला तरी वाटतं की मी हा क्षण आयुष्यामध्ये विसरू शकत नाही. फक्त मुक्ताईला माझी हीच प्रार्थना आहे, जसा गुलाब आहे, टपरीवाला आहे, साधा आहे, सर्वसाधारण आहे, तसाच राहू दे, येऊ देऊ नकोस. म्हणजे माणसं असं म्हणतात की मोठे झाले की त्याच्या अंगात गपणा येतो. मी देवाला हीच प्रार्थना करेल की जसा आहे तसाच राहू दे. आणि पुढच्या काळामध्ये आमच्या जळगाव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना जी गरज आहे पाण्याची, ते पाणी येऊ दे आणि भरपूर पीक होऊ दे आणि कोरोनाचा कायम या राज्यातून आणि देशातून पलायन करण्याकरता आशीर्वाद राहू दे, हीच मुक्ताईच्या चरणी प्रार्थना करतो. ज्याप्रमाणे आदरणीय नाथाभाऊ किंवा आदरणीय अध्यक्षांनी, आमदार महोदयांनी सूचना केलेल्या आहे त्याकरता आपण निश्चितपणाने सगळे मिळून प्रयत्न करूया. आणि या मुक्ताईबरोबर पद्मालय देवस्थान आहे, मनुदेवी आहे, मनुदेवीलासुद्धा भाऊ यावर्षी आपण 1.5 कोटी रुपये पैसे या ठिकाणी मंजूर केलेले आहे. जिथे एक पुलाची अत्यावश्यक गरज होती तिथं भक्तगणांची राहण्याची अत्यावश्यक गरज होती. पण 1.5 कोटी हा विषय वेगळा आहे, पण इथला तुमचा जो प्लॅन आहे तो जवळपास फार मोठा 100 कोटीचा असल्यामुळे शासनाचीच ताकद तिथं लागणार आहे आणि ती ताकद आपण सगळे मिळून लावूया. योगायोगाने गल्ला मंत्री तुमचेच आहे, आदरणीय अजितदादा, मुख्यमंत्री आपले आहे, कोणीतरी एक काँग्रेसवाला आपण आणखी पकडून घेऊ, जेणेकरून तिघं मिळून आपण हे काम करण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी. धन्यवाद भाऊ. आपण मुक्ताबाईंच्या पुढील विकासाच्या संदर्भामध्ये दूरदृष्टी ठेवून इथे येणारा वारकरी केंद्रबिंदू मानून, हा एक अगदी महत्त्वाचा शब्द आहे, वारकरी केंद्रबिंदू मानून होणारा विकास आपण करावा. त्याकरता लागणारी शक्ती आणि सद्बुद्धी आदिशक्ती मुक्ताबाई आपल्याला देतील ही प्रार्थना करतो. पुनश्च एकदा आपल्याला विनंती करतो, या एका मंदिराचे 2 मंदिर का झाले, पुनर्वसनमुळे झाले
आणि हायवेला तेही मंदिर प्रशस्त आहे. त्या ठिकाणी भली मोठी यात्रा भरते. येणारा वारकरी सगळ्या दिंड्या तिथं असतात. यात्रा दुकानं सगळे या मंदिर असतात. दोन्ही मंदिरं जरी एक असली, आदिशक्ती मुक्ताब एकच आहे. 2 डोळे जरी असले तरी पाहण्याची क्रिया एक आहे. पाय 2 असले तरी चालण्याची क्रिया एक आहे. त्याप्रमाणे हे नवीन मंदिर आहे, जुनं मंदिर आहे. पण तिथलाही नवीन मंदिराचा विकास व्हावा त्याकरता माझी वारकरी मंडळीच्या वतीनं कळकळी विनंती तुम्हाला अशी आहे, कळकळीची विनंती आहे की आपण वेळातील काढून तिथंसुद्धा जावं. तिथला परिसर काय तुम्हाला खऱ्या अर्थाने पाहता येईल, तिथं तुम्हाला काय विकास कामाच्या संदर्भात काही करता येत असेल आपण करावं. ते करण्याची शक्ती आईसाहेब आपल्याला देतील. आपण वेळातील वेळ काढून इथं आलात. अगदी महत्त्वाचा विषय आता प्रस्थानाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. अगदी 5 मिनिटामध्ये एक अभंग आपण म्हणू. आपण भाग्यवान आहोत. आईसाहेबांच्या ज्या काही पादुका आहेत, पादुका म्हणजे आईसाहेबांचं प्रत्यक्ष स्वरूप आहे. ते स्वरूपच जसं तुका म्हणे चंद्रभागा स्वरूप तुझे पांडुरंगा. आपण ते पादुका घेऊन जेव्हा पंढरपूरला जातो त्या पादुका चंद्रभागेत स्नान करत असतात. त्याच पादुका आईसाहेबांचं स्वरूप म्हणून पांडुरंगाच्या चरणाला आपण लावतो. अनेक जडदेवाचा उद्धार करत त्या पादुका पुन्हा इथे येत असतात. दरवर्षी भाऊंना माहिती आहे ना, आता भाऊन आपण तुमच्या सहकार्याने इथले जे काही कार्यक्रम आपण करत राहिलो ते चांगल्या प्रकारे सिद्धीच गेले. येणाऱ्या कालखंडामध्ये आपण 2 वर्षापासून त्या कार्यक्रमाला मुकलो. मी पालकमंत्री साहेबांना सांगू इच्छितो, जेव्हा मुक्ताबाई परत येतात त्यावेळी एकदा सुंदर आगमन सोहळा असतो. जवळजवळ परिसरातील 150 ते 200 दिंड्या त्यांच्या स्वागताकरता येत असतात. आपण त्याचे साक्षीदार आहोत. चंदूभाऊंना माहिती आहे, सगळ्या परिसरातल्या लोकांना माहिती आहे. पण गेल्या 2 वर्षापासून आपण ते करू शकत नाही आणि पुढे आपण ते करण्याच्या संदर्भामध्ये आईसाहेबांना प्रार्थना करू. आणि अशा ज्या पादुका मी सांगतो त्या पादुका त्यांचं पूजन करून आपल्या डोक्यावर घेऊन आपण जेव्हा त्या पादुका पालखीमध्ये खऱ्या अर्थाने स्थापित करू, आईसाहेबांची जी शक्ती असते इथं त्या पादुका आठवणं ती शक्ती आईसाहेबांची त्या पादुकामध्ये समाविष्ट करून ते आईसाहेबांना सन्माननीय त्या आपल्या रथामध्ये पालखीमध्ये आपण ठेवू. नंतर आरती करू. आरती झाल्यानंतर आपण एक अभंग म्हणून प्रस्थान करू. सद्गुरू सकाराम महाराजांचे विद्यमान गादीपती विश्वंभर महाराज बोलत असतील पुढे या. ज्या सकाराम महाराजांनी या पालखी सोहळा अद्भुतपणे चालवला अनेक शतकापर्यंत. विश्वंभर महाराज थोडं मागे, सगळे मागे. पादुका ठेवल्यानंतर आरती होईल. सकाराम महाराजांच्या आरती करू आणि नंतर आरती करून आपण दिंडी इकडे घ्या, कॅमेरा इकडे घ्या. आनंद
निवांतपणे आरती करायचं. मी 2 मिनिटांमध्ये आरती होईल. गावा सगळं आरती विशाल म्हणा जरा पालखीचे छोटे छोटे राहा आरती. विश्वंभर महाराज तुम्ही बंद जा. दिगंबर महाराज कळते दुर्गादास महाराज आरतीला जा. विश्वंभर महाराज बरे साहेब यांच्याकडे आरती देत असतात. चला महाराज Hallelujah.